गाव पण जपून ठेवणारा सण म्हणजे गावची जत्रा. तर चला मंडळी बघूया आपल्या गावची जत्रा. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला, गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिना चालला. सकाळ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही पाहताय गणा द ट्रॅव्हलर. आणि आपण निघालो आज गावाला, कारण आहे आपल्या गावची जत्रा. तर आपण आता येऊन थांबलोय, पूर्ण आपलं रेडी झालंय, बॅग वगैरे पूर्ण भरलेले. आता साधारणतः वाजे 8, आपण 12पर्यंत घरी जाईल. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्या गावची जत्रा एक नंबर असते. तर आता जाऊया डायरेक्ट घरी आणि तुम्हाला दाखवतो जत्रा. तर चला आपण आज आपल्या गावाकडं, कारण आहे आपल्या गावची जत्रा म्हणजे ग्रामदेवती ते टोटल महाराष्ट्र जत्रा आहे. चाला पाचप्रमाणे दरवर्षी गावी जातो. तर हा सण आपल्यासाठी मोठा सण असतो. गावातले सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन पार पाडतात. तर त्याला आजची सकाळ आणि नवस्ताप आपण घरी झालं तर 200 किलोमीटरचं अंतर आपल्याला पार करायचं. तर चला जायचं भेटूया गावाचा छान नवीन होते. आपले मित्र अगोदरच घरी गेले होते, पण कामामुळे आपल्याला काय सुट्टी भेटली नाही. त्याच्यामुळे म्हणलं आपण काम करून घरी जाऊ. तर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी लवकर निघालो होतो. जाताना गाडीची टाकी फुल करून घ्यावं म्हटलं, परत टेन्शन नको. पुण्याची कुत्री ना बाई डेंजर येतं. आपण जाताना सोलापूर हायवेने जातो. तर काही आपल्याला रस्ता एक नंबर असतो, त्याच्यामुळे आपली गाडी 100-120च्या स्पीडनं कंटिन्यू चालत असते. साधारणतः आपण 8:30-9 वाजेपर्यंत आपलं निम्म अंतर कापलेलं असतंय आणि आपण येऊन पोचतो आता बिगवनमध्ये. बिगवनचं हे तुम्हाला दिसत आहे, हे आहे बॅकवॉटर उजनी धरणाचं. कारण ह्या रस्त्यामुळं करमाळ्याला जाण्याचा रस्ता एकदम सोपा आहे आणि अंतर पण तुमचं भरपूर वाचतं. तुम्ही बघू शकताय आता उन्हाळ्यामुळं दुतर्फा पाणी थोडंसं कमी आहे. या डिगसळच्या पुलाची थोडीशी अवस्था दयनीय झाली आहे. तर अशी सरकारकडे विनंती आहे की लवकरात लवकर या पुलाचं काम व्हावा. तर आमच्यासाठी हा रस्ता जीवनदायी आहे, कारण आम्हाला जाण्यासाठी हा रस्ता जवळचा सोपा पर्याय आहे. तिथून आपण येऊन पोहोचतो आपल्या करमाळ्यात. करमाळा हा आपला तालुका आहे आणि करमाळ्यामध्ये तुम्ही बघू शकताय पांडुरंगाची प्रतिकृती जे आहे पंढरपूरचे, त्यांची इथं प्रतिकृती बनवली आहे. एक नंबर चांगली अशी प्रतिकृती बनवलेली आहे. तिथून येऊन आपण डायरेक्ट घरी येतो. हे आपलं शेत आहे, आपल्या भावाचे. हे आपले आता याच्यात आहे मका. सध्या तरी उन्हाळा लागल्यामुळे गावाकडचे पाणी हळूहळू कमी होतात. बोरची विहीर होती. घरी यायला साधारण आपल्याला दुपारचे 12-1 वाजले होते. तुम्ही बघू शकता हे आपलं आहे घरचं म्हशी गाई. आणि घरचं जेवण म्हणजे आज गोडाचं जेवण असतं, ज्यात पुरणपोळी, कुरडया, सगळं शेवया वगैरे असतात. तिथून आपण आलो करमाळ्याला, कारण आपल्या मित्राची होती आज गाडीचं डिलिव्हरी. भरपूर दिवस झाले त्यांचं चालू होतं बुलेट घ्यायची. तर आज गावची जत्रा असल्यामुळं त्याचं औचित्य साधून राऊत बंधूंनी मस्तपैकी एक क्लासिक 350ची नवीन खरेदी केली. तिथून आपण झालं की आलो गावात. त्यावेळेस आपल्याला सायंकाळची वेळ झाली होती. गावचा माहोल एक नंबर झाला होता, कारण आज गावची जत्रा होती. तर मला गर्दी नाही तोपर्यंत आतमध्ये जाऊ, मस्तपैकी दर्शन वगैरे करूया. कारण संध्याकाळी आपल्याला असतं शिरणी वाटायचा कार्यक्रम. शिरणी म्हणजे काय असतं, तर देवासाठी जो नैवेद्य असतो तो देवाला नैवेद्य ठेवायचा आणि पूर्ण गावाला पेढे, साखर, गोड जे काय असेल तुमचं गोड ते ठेवायचं. आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकताय हा आपल्या ग्रामदेवताचा इथं जो आहे तो आतमधला गाभारा आहे. तुम्ही बघताय मंडळी सायंकाळचे 5 वाजलेत आहेत आणि लोकांची हळूहळू गर्दी व्हायला लागली. तर पूजा वगैरे करत आहेत. हा बाहेरचा परिसर आहे, जो तुम्ही नारळ वगैरे फोडू शकता. आणि आता संध्याकाळी तुम्ही हा बघू शकता कसा नजारा एक नंबर. पूर्ण गावचे लोक जे आहेत, सर्व समाजाचे आज एकत्र येतात आणि पूर्ण गावात देवाची मिरवणूक काढतात, शेरणी वाटतात. हा आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. तुम्ही बघू शकताय इथं मंदिराला पूर्ण लाईटिंग वगैरे लावलेली आहे. गर्दी बघा किती लागलेली, रांग लागले. तर सायंकाळी आपण पण मंदिरात आलो होतो. दर्शन करून आपण पेढा आणला होता. तर आतमध्ये जाऊया, आता दर्शन करूया आणि मग पूर्ण गावाला जो आहे तिथं जे लोक असतात त्या सर्वांना आपण पेढे देतो. तर चला आता आतमध्ये जाऊ आणि देवाची पूजा करूया. आतमध्ये आल्यानंतर आपण देवाच्या चरणी नतमस्तक होतो आणि जो प्रसाद असतो आपण आणलेला तो देवाच्या चरणी ठेवतो. आणि आपला हा मित्र दिसतो तुम्हाला गणेश आहे, तो तिथं पूजा करत असतोय.
बाहेर आल्यानंतर आपण सर्वांना पेढे वगैरे वाटतो. तुम्ही बघू शकता जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्णाकृती मूर्ती आहे आणि हा मंदिराचा जो परिसर आहे. आता थोड्या वेळानं आपण गावात जाऊया म्हणजे वेशीपाशी. तिथं तुम्ही बघू शकताय हे राईट साईडला मारुतीचं मंदिर आहे, समोर वेस आहे, बाजूलाच डाव्या बाजूला मशीद आहे. पूर्ण तिन्ही जे आहेत भाग प्रत्येक ठिकाणी लाईटिंग लावलेली आहे आणि वरती तुम्ही बघू शकताय प्रभू श्रीराम यांचं गेल्या वर्षीच मंदिर त्यांनी आपल्या गावकऱ्यांनी बांधलेलं आहे. तिथं पाठीमागं मठ पण आहे. तुम्ही बघताय आता देवाचा छबिना पूर्णपणे सजवून झालेला आहे आणि आता 10-20 मिनिटात इथून तयारी होईल पूर्ण गावात देवाचा छबिना मिरवणुकीसाठी. तर तुम्ही बघताय आता पूर्ण गावकरी जे आहेत ते इथं आलेले आहेत आणि इथून सुरुवात होते यात्रेची म्हणजे छबिना मिरवण्याची. रात्री 11 वाजता चालू झालेलं छबिना पूर्ण गावभर फिरवलं जातं. याच्यामध्ये ठरवलेले जे खांदेकरी असतात म्हणजे जे 5-7-8 लोक जे असतात ते देवाच्या छबिना खांद्यावर घेऊन पूर्ण गावभर सकाळपर्यंत फिरत असतात. आता तुम्ही बघता इथं देवाला हार वगैरे घालण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. कोटलिंगनाथाचा जयघोष करत देवाची जी छबिना असतो तो मंदिरापर्यंत आणला जातो. इथं आणल्यानंतर गुलाल खोबरं उधळलं जातं पूर्ण आणि इथून सुरुवात होते पूर्ण गावात देवाच्या छबिन्याची. देवाचा छबिना वाजत गाजत अख्खा गावभर फिरवला जातो. त्यात आपल्याला बँड, बँजो, जे सनई वगैरे जे असतं ते सगळं लावलं जातं.
गावाकडे आलो भाई पोहायला जायचं नाही वाटतं कसं होणार नाही. तर आपण आता आलोय पोहायला. दुपार झाली, संध्याकाळी कुस्त्यात आपल्या इथं आपलं गँग रेडी आहे. तर चला आता मस्त खूपच मारू थोडं. तर चला आता मार करायचा नाद नाही करायचा. हो टापावर हांची लय म्हणा उडी उडला का? उडला नाही बसला नाही. काही कारणामुळे गावकऱ्यांनी कुस्त्या रद्द केल्या. तर आपण घरी लवकरच आलो. तर आपल्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं. आपल्या या नवीन डॉग साठी एक चांगलं नाव सुचवा. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरतीच फक्त पाहायला भेटतील.